जी पैसे व्याजावर देतात, व्याजावर 100 देतात, घेताना 110 घेतात, ते 10 रुपये त्यांचा कार्यक्रम करतात. रामकृष्ण हरी. विठ्ठल 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 विठ्ठल. हो मोनीस माऊली काय सकाळी ओट्स बीच खाते, कॉफी बिफी पिते. विठ्ठल 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 विठ्ठल. आता मस्तपैकी नाश्ता वगैरे झालेला आहे. आम्ही निघालेलो आहे आपल्या मुक्कामावर. तर तुम्ही आयशा विल्ला बघितला असेल, त्याची स्टोरी पण कोणाला माहिती असेल, पण का सांगतो तुम्हाला. ब्रिटिश काळामध्ये एक घर होतं, फॅमिली होती, तिथे हसत खेळत राहायची. तर या खंडालामध्ये कोणतरी असे जी मुलं चरसुल्ले असतात, रातपाली करणारे, त्या असे जे कामावरून यायचे, ते त्यांचं काम खपल्यावर येत जायचे. तर लक्ष ठेवायचे कोण आहे, काय आहे, पैसा आहे भरपूर. आणि गन रॉयल सिल्वर शॅडो मॉडेल, म्हणजे येल्लो कलरची जी गाड दिसते, त्या टायमाला एकदम ती म्हणजे भारी गाड होती. तर लोकांचं लक्ष गेलं. तर एका दिवशी म्हणजे एका रात्री 10-15 लोकांचा प्लॅन केला की आपण या घरामध्ये चोरी करायला जाऊया, जेणेकरून आपल्याला भरपूर माल भेटेल आणि आपण आपली पुढचं आयुष्य चांगलं जाईल. तर ते त्यांचं प्लॅन केला आणि त्याला अंजाम देवायला ते रात्रीचे गेले. तेव्हा फॅमिली होती, फॅमिली म्हणजे आई वडील आयशाचे, ते तिला आयशाच्या समोर असं मारून टाकलं आणि आयशा पळत काय गाडीमध्ये गेली. पण त्या 10 ते 15 निर्लज्ज माणसांनी त्या 16-17 वयाच्या मुलीवर बलात्कार केले आणि तिला मारून टाकलं. ते त्या काळापासून त्या आतापर्यंत ते समजत नाही सरकार काय करते. त्या बलात्कारी पुरुषांचे केल्यांची झाडं कापलीच पाहिजे, काहीतरी असं केलंच पाहिजे त्यांचा कार्यक्रम, तरच हा बदल होईल, तर हा बदल होणार नाही. माफ करा, वारीला चाललो पण असे शब्द वापरतो, असा विषय घेतो. पण श्रीकृष्णाने महाभारताचं सांगितलेलं आहे की धर्मयुक्त कर्म म्हणजे धर्मासाठी, योग्य कारणासाठी आवाज उठवणं आणि हत्यार उठवणं, या कोणाला मारणं, ते वाईट कर्म नाही आहे, ते आपण लोकांच्या चांगल्यासाठी करतो. काय चुकलं असेल तर माफ करा. आता भेटूया. असंच तुम्हाला मी आनंद करत दाखवायचा प्रयत्न करीन. आता क्लायमेट एकदम चांगलं भेटलं सुरुवातीपासून ते आतापर्यंत. नाही जास्त पाऊस भेटला, नाही ऊन भेटलं. म्हणजे माऊलीने एवढी कृपा ठेवली की आम्हाला सावली दिलेली आहे पूर्ण प्रवासमध्ये, आतापर्यंत निघण्यापासून तर आता पोचण्यापर्यंत. बस असाच पांडुरंगाचा आशीर्वाद आपल्यावर राहू दे आणि सर्व वारकरी सुखरूप यात्रा करू दे, सुखरूप आषाढी एकादशीला सर्वांना सुखरूप दर्शन भेटू दे आणि ही वारी सर्वांच्या आनंदात होऊ दे. रामकृष्ण हरी माऊली. ओढमणी होती आषाढी वारीची, पायी पायी धरली वाट पंढरीची. माया बापा कृपावंता देवा दीन दयाळा, माया बापा कृपावंता देवा दीन दयाळा. आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला, आलो शरण तुला देवा हरी विठ्ठला. तुझ्या
महाद्वारी घेता दर्शन देवा स्वर्ग सुख शांतीचा मिळतो मेवा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय बोलते बाकी काय बोलते आता पोचावा आपल्या आईच्या दरबारी कसं वाटते? एकदम सुंदर आनंदमय वातावरण असल्या कारणाने एकदम चांगलं वाटतंय आम्हाला. आता आमचा शेवटचा बावटा हा बाजार गल्लीचा. शेवटचे आम्ही 15 जण उरलेले आहेत, बाकीचे पोचलेले आहेत. आता बघू तुमची वस्तू कुठे आता. आपली डोंगरीगत तरुण मंडळ चाल आपली आमची पण तिकडेच आहे. डोंगरी गल्लीने आम्हाला मोठं सहकार्य केलं आहे रूम दिल्याबद्दल. त्यांचे मी मनापूर्वक आभार मानतो. बाजार गल्ली पुणे जाऊन संस्थेच्या वतीनं आम्ही भेटूया तिकडे तुम्हाला. रामकृष्ण जगन्नाथ महाराज की जय. तुला देवा हरी विठ्ठला आलो शरण तुला देवा. आणि माऊली आता फायनली आपण प्रवेश केलेला आहे आपल्या प्रवेशद्वारमध्ये आईच्या स्थानावर. आता आपण लवकरच पोचू. आता 2 पार्ट बनतील. पहिला पार्ट म्हणजे आपला फिटनेस टिप्स गोपाल माऊली करून, आणि हा दुसरा पार्ट आपला खंडाला. भरपूर आपण मजा केली. कसं वाटतं शिवम आपल्याला? खूप चांगलं वाटतं. आजचा दिवस चांगला गेला आमचा. हम्म. थोडा आज कसरत झाली, पण आता आम्ही मुक्कामावर पोचलेलो आहे आईच्या जागी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. फायनली आता आपण आईचं दर्शन घेऊ. व्यवस्थित वाटेल सर्वांना, कारण की प्रवेशद्वारामध्ये घुसल्यावर सर्वात थकवा सर्वांचा दूर झालेला आहे. भरपूर मजा आलेली आहे. मजा तर सगळीच घ्यायची. पुढची पण मजा घ्यायची, मधली पण मजा घ्यायची, मागची पण मजा घ्यायची. कारण वारीमध्ये आनंद नाही आला तर वारीची मजाच वेगळी आहे. म्हणजे मजाच कसली. आनंद तर आलाच पाहिजे. कारण की मी आधीच सांगितलं, वारी म्हणजे वारीला देव भेटतो की नाही हे नंतरचा प्रश्न आहे, पण आनंद मात्र नक्की येतो. आणि आनंद हेच देवाचं स्वरूप आहे. आनंद सच्चिदानंद हे भगवंताचं स्वरूप आहे. देहाला विसरणं म्हणजेच भगवंताची भेट होय. आणि देहाला विसरण्याची ताकद फक्त पंढरीच्या वारीमध्ये आहे. रामकृष्ण हरी. एकात्मतेचं प्रतीक म्हणजे पंढरीची वारी. तुकोबारायांचं ज्ञान, ज्ञानोबारायांचं ज्ञान आणि तुकोबारायांचं वैराग्य म्हणजे पंढरीची वारी. भारताची संस्कृतीची ओळख म्हणजे पंढरीची वारी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. आई माऊलीचा आज एक विराईचा साठी स्पेशल भाजी भाजी पापड पापड. पुंडलिकावर माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. पूज्य माता पिता की जय. अन्नपूर्णा माते की जय. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. दिवस 4. आता आम्ही चाललेलो आहे आपल्या आईच्या दर्शनाला. मंदिर बंद आहे म्हणून आपण आता पायथ्या करूनच दर्शन घेऊन परत आपल्या चालीत येऊ. आणि आज दुपारी लवकर सर्वांबरोबर जाऊ नाही शकलो, कारण की व्हिडिओ एडिट करता करताच अचानक झोप लागली. मजबूत आम्ही झोपलो. आता झोप वगैरे पूर्ण की झालेली आहे आमची. थकवा वगैरे सर्व दूर झालेला आहे. तर आता आईचं दर्शन आम्ही इथे घेतलं. पहिला कधी पण आपण वर्सोवामध्ये येतो, आपली तर डोंगरी गल्लीची चाल असतेच असते. 100-101% इथेच आपण असतो. आणि आधी आपल्या या चाळीच्या मंदिरात आई एकविरेचं आपण दर्शन घेतो. त्याच्यानंतर आपण जातो कारले डोंगराला. आता लाईट वगैरे गेलेली आहे, अंधार झालेला आहे, काय हरकत नाही. आपण जाऊया आता आपल्या पायथा मंदिरजवळ. तिथे आपण आईचं दर्शन करू आणि तुम्हाला पण दाखवू. रामकृष्ण हरी. हे आई एकवीर आई, काय चुकलं असेल तर माफ कर. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.
झोप हरी माऊली रामकृष्ण हरी ब्लॉगर झोपला. रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी. युट्यूबर आता रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. एकविरा माते की यंदा आमची बाजारगल्ली कोलीदास संस्थेची पहिली वारी पंढरपूरसाठी निघालेली आहे. येत्या पहिल्या 10 वर्षाआधी निघाली होती. तसंच बॅक टू बॅक दहीहंडीकरिता परत एकदा बाजारगल्ली कोलीदास संस्था पदयात्रा निघालेली आहे. आज आमचा 4था दिवस. आज आनंदमय आम्ही चालतोय वातावरणामध्ये, पावसामध्ये. मस्त सर्व पोरवाला आमचे सगळे पदयात्री एकदम सुखरूप एकविरा चरणी प्रार्थना करून इकडे पोचलेले आहेत. तसेच आता आमचा पुढचा प्रवास आहे आळंदीपर्यंत. तोही आमचा एकविरा आमच्या पाठीशी असेल. तो आमचा प्रवास एक चांगल्या रीतीने पार पडेल ही आम्ही एकविरा चरणी प्रार्थना करतो. एकविरा माते की पोरावारांना सुखान ठेव. असंच आम्हाला पंढरीपर्यंत पोहोचेल. रामकृष्ण पुंडलिकावरते श्री ज्ञानदेव बोला पंढरीनाथ महाराज की एकविरा माते की आता आपल्याला भेटलेले आहे आपले बंधू बुवा विराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आयुष भाई रामकृष्ण हरी.
आयुष कसा वाटला दिवस चौथा तुम्हाला कसा वाटला? खूप छान वाटला, चांगला होता प्रवास 3 दिवसाचा. कृष्ण हरी माऊली. गेल्या वर्षी आमची तुम्ही बघितलं असेल, गेल्या वर्षी व्हिडिओमध्ये आमचे जास्ती करून तिघं आम्ही एकत्र चालवायचो. आता मोनिशला खूप आम्ही मिस करतो. गेल्या वर्षी खूप आठवण येते, कारण की गेल्या वर्षी पूर्ण आपला वर्सोवा गाव बघायचा व्हिडिओ. आता यावर्षी पूर्ण यंग पिढीत दिसते. जवळजवळ 100 ते 200 आपले वर्सोव्याची पोरं आहे चालत. खूप चांगलं वाटते यंग पिढीला हे लागलेलं. धन्यवाद मोनिश माऊली. आता आम्ही खूप चालून आलं पावसा पाण्याचे. आता थोडं आंघोळ विंघोळ करू, फ्रेश हो, नंतर आपण भेटूच. आता आहे आता आपण रात्रभर. रामकृष्ण हरी. कृष्णारी माऊली. तर आता आम्ही इथे आलेलो आहे. आज पुन्हा आमच्या नसबात म्हणजे माहेरीचं दर्शन नाही झालं, तिथे जास्त पाणी भरलेलं आहे. काल भैरवनाथ आपले माहेरी म्हणजे काल म्हणजे यम, भय म्हणजे भीती, र म्हणजे रक्षण करणारा. यमाच्या भीती पाठवून रक्षण करणारा एकमेव देवता म्हणजे काल भैरवनाथ. रामकृष्णारी. तर आज असते 3 लोकांचं एकत्रीकरण. वी म्हणजे विधाता ब्रह्मदेव, ठ म्हणजे नीलकंठ महादेव आणि ल म्हणजे लक्ष्मीपती विष्णू. या तिघांचं एकत्रीकरण म्हणजे परमात्मा पांडुरंग श्री हरी विठ्ठल. रामकृष्ण. आपले बंधू भेटलेले आहे. पहिला आपल्याला पंढरपूरची वारी दाखवली मांडवी गल्ली कोली समाज संस्था, आणि दुसरा आपल्याला पंढरपूरचा अनुभव दिलेला आहे ते म्हणजे मार्तंड बुधाकली वारकरी मंडळ. रामकृष्ण हरी. आयुष्यात तुकार मित्रांची गरज नसली पाहिजे, कारण की बघ, जीवाला जीव देणारी नसली तरी चालेल, पण ही आयुष्यात आपल्याला चांगले सल्ला देणारी, चांगलं मार्गदर्शन करणारे मित्र पाहिजे. तुमच्यासाठी जीव देऊ, काही पण करू, तू अडचणीत असू, असे बोलणारे मित्र नको. खरंच अडचणीत असेल आणि तो मित्र धावत येईल, अशी मित्र आपल्याला पाहिजे. लाखांची गर्दी नको, जीवाला जीव लावणारा एकच मित्र असला तरी चालेल, पण तो खरा असावा, खोटा नसावा. रामकृष्ण हरी. कृष्ण हरी माऊली. पहिला तुम्ही 2 शब्द तर बोला आपल्यासाठी. कसा तुमचा प्रवास आजचा कसा झाला? बुधागली कोली समाज संस्था हा आम्ही आत्ता वारकरी मंडळ, आत्ता आम्ही 7-8 वर्ष सलग आम्ही वारीला येतो आहे. आणि तसंच मोनिश भाऊ पण आमच्या वारीला 1 वर्ष अगोदर पहिला आलेले होते. आणि तसंच मोनिश भाऊंचा आम्हाला फोन बिन येत असतो, कुठे आहे कुठे नाही, कसं जायचं काय जायचं. आपण त्यांना देतो थोडं, जेवढं आपल्याला माहीत आहे तेवढं मार्गदर्शन देतो. तसंच डोंगरी गली तरुण मंडळ, पदयात्रा मित्रमंडळ, त्यांचं पहिलं वर्ष म्हणजे पंढरपूरचं. त्यांना प्रथमतः बुधागली कोली समाज संस्था वारकरी मंडळ याच्यातर्फे अभिनंदन असेल की त्यांची अशीच पदयात्रा अशीच पुढे चालत राहावी. आणि मी तर बोलतो पुढच्या वर्षी पण त्यांचं पंढरपूर यावे. आता तुम्ही पंढरपूर काढली समजेल का आहे पंढरपूरचं धोरण काय आहे. आणि 2 शब्द संपवलं. माऊली, पंढरपूरची वारी प्रत्येकाच्या नशिबात नसते. मागच्या जन्माला काही पुण्य करावं लागतं, तेव्हा ही वारी आपल्याला लागते. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. बघू शकता आता सिद्धार्थ माऊली बोलते लक्ष्मी नायत बोलते घरातली, पण त्याच्यावरून काय म्हणणं आहे, ज्याने घरातल्या स्त्रीला दुखावलं तर त्याच्याकडे लक्ष्मी येतच नाही. कारण की आपण आपल्या घरची लक्ष्मी दुखावलेली आहे. त्या स्त्रीला, त्या ताईला घरी बापाकडे जेवायला नाही भेटत, त्या बापाकडे भाकरी आहे, ते आपला संसार सुखाचा करण्यासाठी ती आलेली आहे. मग कशाला झालं ना सगळं, इथंच रामराज्य आलं, इथंच स्वराज्य आलं. म्हणून त्या स्त्रीची काळजी घ्या. रामकृष्ण हरी. आणि आपले बुधागल्ली मार्तंड बुधागल्ली वारकरी समाजाचे अध्यक्ष संदेश माऊली लाकडे आपल्यासाठी 2 शब्द बोलतील आणि आपल्या वारींसाठी आणि येणारे नवीन वारकऱ्यांसाठी काय तुम्ही सल्ला देणार? आता काय सल्ला काय देवाचा, बोल काय सल्ला असाच देईन नवीन वारकऱ्यांना का म्हणजे वारीला जाता तुम्ही ते व्यवस्थित जा सगळे जगं. जेणेकरून जे नवीन मुलं असतात त्यांचं जुन्या मुलांवर विश्वास ठेवायचा आणि त्यांच्या पाठी चालाव शिकवायचा. बस दुसरं काय बोलायचं नाही. तसंच संदेश भाऊचा जो आवाज बसला आहे ना, कारण की
तो एवढं मॅनेज करतो ना, तर आमच्या गलीच्यासाठी वारकऱ्यांसाठी तर खूप म्हणजे महत्त्वाचा आहे आणि तो करतो. आमच्या बघित तोच विठ्ठल आहे. आमचं दर्शन इथेच होतं. आमची आई आणि आमची विठू माई संदेश माऊली लाकडे 500 द्या तुम्हाला, 500 द्या. बघ, पैसा हा 1 नंबरचा असो किंवा 2 नंबरचा, पैसा हा पैसा असतो. असं म्हणणाऱ्यांनी एकदा 2 नंबरच्या घरी जाऊन बघा, त्यांचा सगळा पैसा दवाखान्यातच चाललेला असतो आणि हे कळेपर्यंत त्यांचं आयुष्य संपलेलं असतं. पैसा आहे ना, चांगल्या मार्गाने कमवा, चांगल्या मार्गावर लावा, बरोबर ना. कारण की काही लोक असतात जी पैसे व्याजावर देतात, व्याजावर 100 देतात, घेताना 110 घेतात, तर 10 रुपये त्यांचा कार्यक्रम करतात. रामकृष्ण हरी. आमची माऊली आलेली आहे, मिलन यशवंत नागा, यंदाचे मार्तंड बुधा गल्ली पोलीस समाज संस्थेचे अध्यक्ष. माऊली, तुम्ही आता 2 शब्द बोलावे. दिवस तुमचा 3रा कसा झाला? एकदम मस्त झाला. आज नाही ना तर 60,000 स्टेप म्हणजे 60,000 स्टेप आम्ही चाललो आज. आणि एवढं चाललो म्हणजे आम्ही 2 दिवस कुठे पोचलो असं कुठे नाही, तरी पण असो. पण आज आम्ही एकविराला आणि आमचे सर्वजण सुखरूप पोचले एकविरा देवीच्या प्रार्थनेशी. आणि सर्वांना पुढच्या चालीसाठी धन्यवाद. रामकृष्ण हरी. माऊली, आता रामकृष्ण हरी. आपले अध्यक्ष आहे, कारण की वारकरी अध्यक्ष आहे. हे सर्वांसोबत आपण स्टीलच्या ताटात जेवतात, कारण की आपला मुख्याध्यापक जो असेल तो सोन्याच्या ताटात जेवणारा नाही पाहिजे, तो नेपोटिशन नाही पाहिजे. तो एकदम आपलं वारकऱ्यांना सांभाळेल, आपली गल्ली सांभाळेल, आपला गाव सांभाळेल, असा लीडर माणूस पाहिजे. तोच लीडरपणा आपल्या माऊलीमध्ये आहे. तर माऊली, तुम्ही आता अध्यक्ष झाले, त्याबद्दल तुम्हाला अभिनंदन. तर तुम्ही काय म्हणणार 2 शब्द? रामकृष्ण हरी. तुमची पुढच्या वर्षात दहीहंडी आहे, तर जल्लोष तर आपल्याला दिसणारच आहे. जल्लोष तर होणारच. पोरा आपल्या बरोबर आहेत म्हणजे जल्लोष तर होणारच. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. नाश्ता करायला आलो, चालत आता जरा पाया बियाचं जरा सेटिंग करतो, बेरिंगा बसवितो आणि थोडा नाश्ता करून झोपतो. रामकृष्ण हरी माऊली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. तर आता आपले श्रीधर भाऊ भेटलेले आहे, श्रीधर माऊली आपले. तर आपल्याला तर 2 शब्द बोलतील. श्रीधर माऊली, सांगा तुमच्या प्रवासाबद्दल. प्रवास तर आपला खूप चांगलाच असतो. दरवर्षीप्रमाणे आपली मार्तंड बुधा गल्ली स्पोर्ट क्लब